अखेर ऑपरेशन टायगर फत्ते झालेला आहे. अगदी बरोबर ऐकलं. माध्यमांनी देखील ऑपरेशन टायगर अंतर्गत 6 खासदार फुटले असल्याचं एक स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यानंतर शिवसेनेची म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची ही दिल्लीमध्ये आपल्याला धावपळ देखील पाहायला मिळते. ठाकरेचे खासदार हे आता लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या सह्यांचं पत्र देणार आहे. फुटलेला गट जो आहे तो हे सह्यांचं पत्र घेऊन दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करेल की बघा आमचा पाठिंबा हा आमच्या या 6 खासदारांच्या गटांचा पाठिंबा आता शिंदे सेनेला असल्याचं दुपारी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते स्पष्ट करतील. आता म्हटलं जातं की दिल्लीत अज्ञात स्थळी ठाकरेंचे 6 खासदार आहेत आणि एकूणच आता हे जे सह्यांचं पत्र जे लोकसभा अध्यक्षांकडे जाईल ते सह्यांचं पत्रच एकत्र येऊन सिग्नेचर करण्यासाठी दिल्लीमध्ये हे सगळे खासदार हे भेटले होते. अगोदर श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानात हे सगळे खासदार भेटणार होते, पण ऑपरेशन टायगर एवढ्या सुमडीत सुरू होतं की या निवासस्थानाबाहेर मीडिया असेल हे शिंदे सेनेला माहीत असल्या कारणानेच त्यांनी एक दिल्लीमधली एक गुप्त जागा ठरवली. तिकडे एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खासदारांनी 6 खासदारांनी जे आहेत ते सह्या केलेल्या आहेत आणि त्याचं पत्र जे आहे ते आता लोकसभा अध्यक्षांकडे जाईल. या सगळ्यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ठाकरे सेनेने देखील त्यांचा डाव टाकलेला आहे. अगोदर एक पत्र जे त्यांनी लिहिलं ते नेमकं काय आहे, तो पत्र आता मास्टर स्ट्रोक कसा ठरू शकतोय हे मी तुम्हाला सांगतो. याशिवाय आता ठाकरेंच्या सेनेने कोर्टात देखील धाव घेण्याचं ठरवलेलं आहे. ते का तिकडे का धाव घेतली जात आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि या सगळ्याचा आता ठाकरे सेनेला कशा प्रकारे फायदा करून घ्यायचा आहे, खासदारांना नेमकं त्यांना कायद्याच्या कचाटीत कसा अडकवण्याचा त्यांनी प्लॅन केलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर ठाकरे गटाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत केवळ त्यांच्याच पक्षाला अधिकृत मान्यता द्या अशी मागणी केली. पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, पक्षाची संसदीय ओळख कायम राहावी यासाठी हे पत्र लिहिलं. या पत्रातील प्रमुख मागण्या ज्या आहेत ते मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो. एकमेव अधिकृत पक्ष म्हणून आम्हालाच मान्यता असावी अशा प्रकारचं निवेदन जे आहे ते पत्रात झालेलं आहे. संसदेत केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच मूळ आणि अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली जावी ही महत्वाची मागणी जी आहे ती पत्रात आहे. शिवाय बंडखोर गटाला मान्यता देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण विषय जे आहे ते अशा प्रकारे लिहिलंय की पक्षातून बाहेर पडू पाहणाऱ्या कोणत्याही आमदारांच्या, खासदारांच्या किंवा स्वतंत्र गटाला कोणतीही वेगळी ओळख, विशेष दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार जे आहे ते मंजूर करण्यात येऊ नयेत. याशिवाय ठाकरे गटाने स्वतःची बाजू देखील ऐकली गेली पाहिजे अगोदर अशी देखील एक निवेदन जे आहे ते पत्रात ठेवलेलं आहे. जर भविष्यात एखादा गट किंवा खासदार वेगळ्या मान्यतेसाठी अध्यक्षांकडे गेला तर ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाऊ नये असं ठाकरे गटाने म्हटलं. याशिवाय विशेष म्हणजे पत्रामध्ये उल्लेख असलेला हाच तो मास्टर स्ट्रोक विषय आहे ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की पक्षांतर बंदी कायद्याच्या घटनेचे जे 10वे वेळापत्रक आहे त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्याचा अधिकार पक्षाने स्वतःकडे राखून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारचं महत्वाचं एक निवेदन जे आहे ते पत्राद्वारे लोकसभा अध्यक्षांना देऊन झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे संजय दिना पाटील असतील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचोर, संजय जाधव हे 6 खासदार फुटीच्या उंबरठ्यावरती होते. खासदार सुरुवातीला संसदेत एक स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असणार आणि ते स्थापन करतील देखील. नंतर 19 जून रोजी म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्याचं औचित्य साधून हा पक्ष प्रवेश होईल. आता ठाकरे गटाने हीच संभाव्य बंडखोरी जी आहे ती रोखण्यासाठी पत्रामध्ये मास्टर स्ट्रोक खेळलाच, पण या सगळ्यामध्ये आता लवकरच ठाकरे गटाकडून अधिकृत व्हीप जो आहे तो देखील बजावण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांनी ओम बिर्ला यांच्याशी भेट घेतली ठाकरे सेनेने, त्यानंतर कोर्टात देखील धाव घेतलेली आहे. आता एकूणच कायद्याच्या कचाट्यात या सर्व जे फुटीर खासदार आहेत त्यांना अडकवण्याचा ठाकरे सेनेचा प्लॅन आहे. त्यांचं म्हणणं आहे की 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतर बंदी कायदा अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे आणि दिल्लीच्या बैठकीत
जर हे उपस्थित राहिले नाहीत, जर त्यांनी हा व्हीप बजावला नाही तर ही कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तीच जे त्यांचं ती जी त्यांची मागणी आहे ती त्यांनी पत्रामध्ये देखील कशा स्वरूपात केली होती हे मी तुम्हाला सांगितलं. आता सुप्रीम कोर्टात धाव का झालेली आहे, म्हणजे संजय राऊत आहेत, अनिल देसाई आहेत, त्यासोबत अरविंद सावंत आहेत, यांनी अगोदर पत्रकार परिषद देखील घेतली. त्या दरम्यान त्यांनी बिर्ला यांच्याशी देखील एक संवाद साधला, 20 मिनिटं चर्चा केली. या सगळ्यावरती त्यांची जी मागणी होती की फुटीर खासदारांना मान्यता देऊ नका, पक्षात विलीन होण्यास एक कुठल्याही पक्षामध्ये विलीन होण्यास मान्यता देऊ नका, ही जी मागणी जी आहे ती अध्यक्षांकडे त्यांनी रेटून धरली होती. मात्र बिर्ला यांनी सांगितलं, कायद्याची एक जी चौकट आहे ती धरून त्यांना सांगितलं, ठाकरेंच्या खासदारांना सांगितलं की ही मागणी जी आहे ती आम्हाला मान्य करता येणार नाही. मग आणि त्याशिवाय कालच आम्ही जी मान्यता जी आहे ठाकरेंच्या जे फुटीर खासदार आहेत त्यांना दिलेली आहे, अशा प्रकारचं वक्तव्य बिर्ला यांनी केलं. ही चर्चा जी आहे ती राऊत आणि त्यांच्यामध्ये झाली, बिर्ला यांच्यामध्ये झाली आणि त्यानंतर अखेर हीच सेम मागणी घेऊन की खासदारकी रद्द झाली पाहिजे, हीच सेम मागणी घेऊन आता संजय राऊत हे कोर्टात धाव घेऊन बसले. नेमका आता सुप्रीम कोर्टामध्ये या संपूर्ण प्रकरणावरती काय निर्णय होतोय का हे पाहण्यासारखं असेल. सुप्रीम कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करणार का हे पाहण्यासारखं असेल, कारण की या अगोदर देखील जेव्हा आमदार फुटीचं जे काही घोळ झाला होता त्यानंतर ती संपूर्ण जबाबदारी जी आहे ती अध्यक्षांकडेच पुन्हा आली होती. आता देखील पुन्हा या विषयात काय होतंय हे पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.